नमस्कार, मी ऋतुजा पोटे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई आउटलुकमध्ये. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात परीक्षा म्हटलं की तो असतो महत्त्वाचा व अविभाज्य घटक. आतापर्यंत 1ली ते 8वीच्या मुलांना गुणवत्ता नसेल तरीही पास केलं जायचं. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या RTI कायद्यानुसार 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात होत्या, परंतु विद्यार्थ्यांना नापास मात्र केलं जात नव्हतं. आता नवीन शासन निर्णयानुसार विद्यार्थी गुणवत्तेत कमी पडला तर त्याला नापास करावेच लागेल. म्हणजेच विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकलणे बंद होणार आहे. जर 1ली ते 4थीचा विद्यार्थी नापास झाला असेल तर त्याला जूनमध्ये पुरवणी परीक्षा देता येणार आहे, तर 5वी ते 8वी साठी एप्रिलमध्ये परीक्षा होईल. मूळ परीक्षेत ग्रेस गुण मिळूनही नापास झाल्यास जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी परीक्षा होईल. त्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. पुरवणी परीक्षेत नापास झाल्यास विद्यार्थ्यांना नापास होऊन त्याच वर्गात बसावे लागेल. पुरवणी परीक्षेत देखील संबंधित विद्यार्थी नापास झाल्यास तो नापासच राहणार. 1ली ते 8वीची परीक्षा होणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून चालढकल होत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे टेन्शन नव्हते. आता मात्र पास होण्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे, अन्यथा त्याच वर्गात बसावे लागेल.